कहाणी ती होती शिवछत्रपतींची. कथा सांगतो ऐका अजूनी, येथील हिरकणी या बुरुजाची वसले होते. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे. आज आपण जात आहोत श्रीमान रायगडवरती. मी आणि माझा मित्र चाललो श्रीमान रायगडवरती. खूप दिवसानंतर चाललो आहे. तर चला गाडीपाशी जाऊत, गाडी चालू करूया, पाय वगैरे पडून घेऊ. सकाळची वेळ आहे. थेट पंपावर जाऊत, गाडीची टाकी फुल करायची आहे. पंपावर आलोत. पंपावाल्या काकांना म्हणालं की गाडी फुल करून टाका. तर गाडी आपली झाली आहे फुल. निघूयात पुढं. तर माझा मित्र म्हणलं होतं त्याला लय भूक लागली आहे. तर गाडी थांबवली कुठेतरी नाश्ता करायसाठी. चल म्हणलं भाऊ, काय खायचं ते खाय. आलो समाधान वाडेवाल्यापाशी. बसलो वाट बघत भाऊ आपला. काहीतरी ऑर्डर केली, काय माहीत काय केली. म्हणलं ऑर्डर येऊपर्यंत थोडं केसांवरती हात फिरून घ्यावं, कारण की गाडी चालू खूप धूळ गेली ती केसांमध्ये. मी केली ऑर्डर भेळ. आली आहे बघा आपली भेळ. पण भाऊची ऑर्डर काय अजून आली नाही. भाऊ बसले फोन बघत. तर मित्रांनो, भाऊची पण ऑर्डर आली आहे. आले आले भाऊने खायला सुरुवात केली. त्याला लई भूक लागली होती. चला खाऊन घेऊयात. अजून खूप पुढं जायचं आहे. तर पुढचा वेळ तुम्हाला दाखवतो तावणी घाट सुरू झाल्यावर. तर मित्रांनो, आता आपण थांबलो आहेत ताम्हिणी घाटात फोटोशूट करण्यासाठी. तर फोटोशूट करूयात आणि वातावरणाचा आनंद घेऊयात. डोंगरांवरती इतकी सुंदर धुकी पसरलीत की बघून मन असं पार सांगूच शकत नाही तुम्हाला की काय सांगू. तर चला इथून फोटोशूट करूया आणि थेट श्रीमान रायगडसाठी निघूयात. तर मित्रांनो, खूप वाट बघितल्यानंतर आता आपली बारी आली रोपवेमध्ये बसण्याची. तर रोपवेची वाट बघत बसलो आहेत. रोपवे येईन आता खाली. तो येतोय रोपवे खाली. तर जसा रोपवे खाली आला तसा तर थेट बसूया आणि वरी रायगडावरती जाऊयात. आला आला रोपवे आला. तर मित्रांनो, रोपवे आला आहे आता खाली. तर चला, रोपवे आलाय खाली. आता रोपवेमध्ये बसून घेऊयात आणि जाऊत वरी. चला. घाबरता येतो पहिल्यांदा चालाय ना. काहीच वाटणार नाही. वरती जाऊ दे मग काय माहिती. होते गाव तळासी वाळूसरे या नावाचे. राहत होते गरीब कुटुंब, गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको ताना मुलगा, कुटुंब होते छोटेसे. शोभत होते हिरा नावत्या, तडपदर घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूत घेऊन गडावरी. चालत होती उपजीविका त्या नेकीच्या धंद्यावरी. एके दिवशी दूत घालिता हिरा क्षणभर विसावली.
ध्यानी नाही आलं तिच्या, सांज वेळ टळून गेली. सूर्यदेवता मावळता झाले बंद गडाचे दरवाजे. मनात व्याली हिरा म्हणाली, घरी तान बाळ माझे. हात जोडून करी विनवणी म्हणे, गडकरी खाली जाऊ द्या मला. गडकरी म्हणे, नाही अनुज्ञा शिवराय यांच्या आम्हाला. बाळाच्या ठेवे झाली माय मावळी वेडी पिशी. कडा उतरुणी धावत जाऊनी ती बाळाला ती घेई कुशी. अतुल्य धाडस पाहुणी महाराज कंबित झाले. हिरास साडी चोदेवणे प्रेमे सन्मानित केले. कड्यावरी त्या बुरुज बांधीला साक्ष आईच्या प्रेमाची. आणि कथा ऐकू येते अजूनही येथील हिरकणी या बुरुजाची. ज्या कड्यावरनं तुम्ही आलात तोच कडा हिरकणी मातेचा आहे. हिरकणी कडा. शूज पहन के चलने का. बनवेल ना ते. तर चला मित्रांनो, आज आपला श्रीमान रायगड बघून झालेला आहे. तर आपण जाऊ तर रायगडच्या पायथ्याशी वापस. तर आपण आता रिटर्न रोपवेमध्ये बसलेलो आहोत. तर रोपवेमधून खालचं काहीच दिसत नाही, इतके धुके पसरलेत चौकून. तर थोड्या वेळामध्ये प्रयत्न करतो, जितकं दिसेल तितकं दिसेल. चालतंय, आपण जाऊत खाली. ओ भाई साहेब, दिसायला लागले, कसलं खतरनाक दिसते. धुक्याने अख्खं झाकून गेलो होतं, काहीच दिसत नव्हतं चौकून. पण आता दिसायला लागले सगळं. तर खाली गेल्यानंतर आलोय आपण आता खाली जायला. चला खाली जाऊया. भूक लागली खूप जोराची, काहीतरी खाऊन घेऊन पहिले. नंतर मग आपण जिथे रूम बुक केली आहे त्या तशी जाऊयात. तर वरच्या लोकांना आणतात हे रोपेवरनं. अजून चालूचेच वरनं लोकांना आणण्यासाठी खाली, कारण की 6 वाजलेत. 6च्या नंतर रोपे बंद होतो. अजूनही खूप लोक खाली यायचे बाकी आहेत. तर त्याच्यामुळे रोपे कंटिन्यू चालवलं जाईल जोवर लोक वरचे लोक खाली येत नाहीत तेवढं लोक. तर ठीक आहे, जाऊयात आपण. जेवण बिवण करून घेऊत आणि मग जाऊ जिथं आपण रूम केली तशी. तर
तर आलो आहे आपण जिथे शिक रूम केली तिथे शिक. तर इथून बाहेरचा नजारा एक नंबर आहे, सुंदर आहे. आणि इथं शिक नक्की या आणि हॉटेलला नक्की भेट द्या. रायगडच्या जवळच, अगदी जवळच हॉटेल्स आहेत ह्या, चांगल्या रेंटनं आहेत. येऊ शकता तुम्ही, इथं राहू शकता सगळे मित्र, काय विषय नाही. तर आपण इथं शिक आलो आहे. कसला व्ह्यू आहे बघा, खतरनाक, एकदम खतरनाक. तर नमस्कार मित्रांनो, आजचा व्लॉग इथंच आपण समाप्त करत आहोत. आता नेक्स्ट व्लॉग ह्या चॅनलवरती अपलोड करेन. बाकीचे जिथं फिरायला गेलो तिथं